बघा बघा बघा, काय डोंगर आहे, काय झाडे आहे आणि खाली पाणी पण आहे. मी आता आलोय पाटण तालुक्यातील तारळी धरणावर. या तारळी धरणग्रस्तांचं काय नेमके प्रश्न आहे आपण जाणून घेणार आहोत. लोक साधारणतः देशोधडीला लागत, अक्षरशः देशोधडीला. म्हणजे तुम्हाला इथून उठवलंय, तिकडे पुनर्वसन नाही, काय नाही काय नाही, नुसतं असं तुम्हाला भिकेला लावायला ह्या सरकारनं हा धंदा सगळा चालू केलेला आहे. आणि आज रोजी ह्याच धरणावर, हे ज्या ठिकाणी आमच्या मालकीच्या जमिनी होत्या त्या ठिकाणी यांनी आज पाणी साठवलेलं आहे, त्याच ठिकाणी आज हा एवढा मोठा 50,000 कोटीचा म्हणतात का 25,000 कोटीचा माहित नाही, एवढा मोठा प्रोजेक्ट होतोय अदानी सारखा. तर ह्या गोरगरीब शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देत नाही, पण अदानीला हे पाणी फुकट आहे. सगळं पाणी फुकट आहे, इथं रस्ता फुकट आहे, सगळं फुकट आहे. त्यामुळे आमचं हे शासनाला एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत तारी धरणातील सगळे शेतकऱ्यांचं पुनर्वसनचा प्रश्न आणि तो काय त्यांचा भत्ता वगैरे असेल, त्यांचा घरकुलाचा विषय असेल, हा संपूर्ण प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या तारी धरणातल्या पाण्याच्या थेंबालाही, अदानी असू द्या नाही तर कुणी असू द्या, कोणालाही आम्ही हात लावून देणार नाही. किंवा ही जमीन जी आता घेतलेल्या कवडी मोलांच्या किमतीनं काही लोकांना जमिनीचं एकाच कुटुंबातल्या 3 भावांना वेगवेगळे दर देऊन दिशाभूल करून या शेतकऱ्यांची जी फसवणूक झालेली आहे ती बरोबर नाही. त्या शेतकऱ्यांना एवढा जर तुमचा हा कमर्शियल बिझनेस आहे आणि कमर्शियलसाठी तुम्ही हा प्रोजेक्ट घेतलेला आहे, हे काय इथे आयुर्वेदिक वनस्पती लागवड करायची नाही आहे, त्यामुळे समान तो भाव सर्व शेतकऱ्यांना द्यायला हवा होता. तसं न करता प्रत्येकाला वेगवेगळं घेऊन वेगवेगळं करून त्यांच्यावर दबाव आणून त्या जमिनी संपादन करून त्यांचे असे दस्त मारून मोकळे झाले. पण खऱ्या अर्थानं त्यांची ती खऱ्या अर्थाची फसवणूकच म्हणावी लागेल. की नाही, हे शेतकऱ्याच्या शून्य फायद्याचं आहे. हे सगळं मोठ्याच लोकांसाठी आहे आणि त्याचा फायदा हे मोठीच लोक घेत आहेत. तर शेतकऱ्याला काय फायदा मिळावा याच्यासाठी गव्हर्नमेंटने त्यांच्यावर अंकुश आणावा. आपल्या सातारा जिल्ह्यात तर 4 मंत्री आहेत, मात्र ह्या तुमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही व्यक्ती बोलताना. आजपर्यंत कुठल्याही मंत्र्याने ह्या गोष्टीची शहानिशा केलीच गेली नाही. बर की जवळजवळ धरणाला तर 26 वर्ष व्हायला आली, तरी पण कसल्याही प्रकारची त्यांनी चौकशी केलेली नाही. याची मी स्वतः किंवा माझे वडील यात संपून गेले तक्रारी करून की माझं संकलन दुरुस्त व्हावं, माझं संकलन दुरुस्त व्हावं. आजपर्यंत कसल्याही प्रकारचं संकलन दुरुस्त झालं नाही. काय झालंय, सरकारचे जे मंत्री आहेत ते मंत्र्यांचा दबाव इथल्या जनतेवर जास्त आहे. बर आणि त्या दबावापोटी जी विरोधात मंडळी उतरते, मग त्याच्यावर जरा विरोधातल्या मंडळीवर ज्या दबाव टाकतात. पण अदानी कंपनीला जरी रॉयल्टी भरली नाही तरी ते परवानगी देते, पण बिगर परवानगीचीच यांची कामं चालू आहेत, बेकायदेशीर काम चालू आहे.